गेल्या महिन्यात शिक्षण विभागानं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं। हे परिपत्रक होतं इंग्रजी शाळांच्या दुकानदारीबाबतचं। शाळा कोणतीही असो, सीबीएसई, स्टेट बोर्ड अथवा केंद्रीय विद्यालय, या शाळांना आता गणवेश, पाठ्यपुस्तके किंवा इतर साहित्यांबाबत पालकांना सक्ती येणार नाही। आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये किंवा ठराविक दुकानदारांकडून पुस्तके घ्या असे सांगता येणार नाही। अशी एखादी तक्रार आली व ती खरी निघाली तर अशा शाळांची थेट मान्यताच रद्द करण्यात येईल, असं शिक्षण विभागानं रोखठोकपणे सांगितलं। शिवाय प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या। आता महिनाभरानंतर नगरचा शिक्षण विभागही जागा झाला। शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनीही शाळांना कमिशनचा खेळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले। आता या आदेशाची स्पष्ट अंमलबजावणी होईल का हे येत्या काही दिवसात कळेलच। नुसत्या पुस्तक विक्रीतून शाळा दरवर्षी कोटभर रुपये कमवतात, हे झाकून राहिलेलं नाहीये। शॉपिंग मॉल झालेल्या याच इंग्रजी शाळांबाबत आम्ही यापूर्वीही एक व्हिडिओ केला होता। आता शिक्षण विभाग जागा झाल्यावर आम्ही पुन्हा हा व्हिडिओ करतोय। शिक्षणाच्या नावाखाली चाललेला हा काळा धंदा नेमका काय आणि त्यावर उपाय काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शनिवारी थेट आदेश दिले। ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना ठराविक दुकानातून किंवा विक्रेत्यांकडून गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर साहित्य घेण्याची सक्ती करतील त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं। शिवाय ज्या शाळा स्वतःचं पुस्तक व वह्या विकतील त्याचे पुरावे शिक्षण विभागाकडे देण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले। तसं पाहिलं तर नगर जिल्ह्यातील सीबीएसई माध्यमांच्या 80% शाळांना एप्रिल महिन्यातच आपली दुकानदारी पूर्ण केली। अनेक शाळांचं एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होतं असं म्हणत पालकांच्या माथी वह्या व पुस्तके मारलीत। स्वतः आपल्याच शाळेत वह्या पुस्तकं विकत या शाळांनी कोट्यावधी रुपये लुटलेत। विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या याच कोटभर रुपयांवर काही संस्थाचालक व मालक सध्या उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत। काही थेट परदेशातील थंड ठिकाणीही गेले असल्याच्या चर्चा आहेत। आता एप्रिल महिन्यात ज्या शाळांनी दुकानदारी करून पालकांची लूट केली त्यांनी आपल्या तक्रारी शिक्षण विभागाकडे पाठवाव्यात। पालक सजग होऊन पुढे आले नाही तर शाळा दरवर्षी अशी लूट सुरूच ठेवतील। कुणीतरी याची सुरुवात करायलाच हवी। बरं, नुसतं तक्रार करून थांबायचं नाही तर या तक्रारीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याचा फॉलोअपही घ्यायचा आहे। मुळात इंग्रजी माध्यमांच्या कोणत्याही खासगी शाळांना स्वतःच्या परिसरात वह्या, पुस्तकं किंवा गणवेश विकता येत नाही। तसेच कोणत्याही ठराविक दुकानातून ते खरेदी करण्याची सक्तीही करता येत नाही। गणवेशाच्या बाबतीत अनेकदा पालकांचे हात दगडाखाली जातात, कारण काही शाळा असे गणवेश ठरवतात की तो फक्त त्यांनी नेमून दिलेल्या दुकानातच किंवा थेट शाळेत मिळतो, तर तसंही करता येत नाही। शाळांना आपला गणवेश 3 वर्षांच्या आत बदलताही येत नाही। अजून एक नियम पाहू। शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार पालकांना पुस्तके व शालेय साहित्य खुल्या बाजारातून आपल्या सोयीनुसार घेण्याचे स्वातंत्र्य दिले गेले। राज्य मंडळाच्या शाळांना म्हणजे स्टेट बोर्डच्या शाळांना केवळ बालभारतीची पुस्तके वापरणे अनिवार्य आहे, तर सीबीएसई शाळांना एनसीईआरटीची पुस्तके वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे। आता काही खासगी शाळा या दुसऱ्याच कोणत्या तरी प्रकाशकांची महागडी पुस्तके माथी मारतात अशा तक्रारी आहेत। जसं शाळांनी तसं केलं तसं दिलेल्या पुस्तकांची यादी, दरपत्रक व सक्ती करत असल्याचा मेसेज जतन करा व तोच तुमच्या तक्रारीला जोडून शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवा। आपली तक्रार लेखी द्या व त्याची पोहोच घ्या। जर एवढं करूनही शिक्षण विभागाने शाळेवर कारवाई केली नाही तर थेट शिक्षण मंत्र्यांच्या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा। तुमची तक्रार सिद्ध झाली तर शाळांवर दंडात्मक कारवाई होते। तक्रार जर जास्त गंभीर व मोठ्या प्रमाणात असेल तर त्या शाळेची मान्यताही रद्द होते। जून मध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापूर्वी राज्य शिक्षण विभागाने सर्व स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या अधिकाऱ्यांना तक्रारीसाठी स्वतंत्र ईमेल आयडी जाहीर करण्याचे व पालकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। नगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही अशा सूचना दिल्या गेल्या आहेत। एप्रिल महिन्यात शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रात स्पष्ट आदेश दिले आहेत की शाळांनी एससीईआरटी आणि एनसीईआरटी विहित केलेली किंवा त्यांच्या संबंधित मंडळांची मंजुरी केलेली पाठ्यपुस्तकेच वापरली पाहिजेत। विशिष्ट खासगी प्रकाशकांकडून पुस्तके खरेदी करण्यास कोणतीही शाळा भाग पाडू शकत नाही, असंही या GR मध्ये आहे। आता एवढे सगळे नियम करून शिक्षण विभाग किंवा स्थानिक शिक्षणाधिकारी जर संबंधित शाळांवर कारवाई करत नसतील तर पालकांना थेट न्यायालयात दाद मागवण्याची मुभा आहे। मित्रांनो, तुमच्या गावातील कोणत्या शाळेने अशी लूट केली आहे किंवा करतायत? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कळवा। असेच नवनवे विषय तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।